भगवान गौतम बुद्धांनी आपल्या संघात केवळ पुरुषांना प्रवेश दिला होता, परंतु स्त्रियांना प्रवेश दिला नव्हता. पण काही काळानंतर भगवान बुद्धांनी स्त्रियांना सुद्धा आपल्या संघामध्ये प्रवेश दिला. तर असे काय घडले की ज्यामुळे भगवान बुद्धांनी स्त्रियांना सुद्धा संघामध्ये प्रवेश दिला? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणेच शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची आज्ञा दिली तर फार बरे होईल. तेव्हा भगवंत म्हणाले की नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्या शब्दात केली आणि दोन्ही वेळा भगवंताने तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत गेली. भगवंताचा नकार अंतिम आहे असे समजण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. महाप्रजापतीने मुंडन केले, पीतवस्त्रे धारण केली. शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती पुन्हा भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंत त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्याला होते. महाप्रजापतीची विनंती भगवंतांनी पुन्हा नाकारली. महाप्रजापती सुजलेल्या आणि धुळेने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वारातच उभी होती. स्थविर आनंद यास ते दिसले. नंतर स्थविर आनंदने तथागतास विचारले की स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण तरी काय आहे? तेव्हा तथागताने उत्तर दिले की आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी तू गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. खरे कारण लक्षात आल्यामुळे स्थविर आनंद यास समाधान वाटले. नंतर भगवंत म्हणाले, ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून परिव्रजा घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो, पण 8 अटींवर मी ती संमती देतो. त्यानंतर महाप्रजापतीने मुख्य 8 अटी अंमलात आणण्याची जबाबदारी स्वीकारली आणि तिने उपसंपदा ग्रहण करून संघ प्रवेश केला व त्यासोबतच तिच्यासह आलेल्या 500 स्त्रियांनीही संघ प्रवेश केला. तथागताचा एक शिष्य नंदक याने सर्व स्त्रियांना उपदेश केला. या स्त्रियांमध्ये सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा सुद्धा होती. तिच्या संघ प्रवेशानंतर तिला भद्रा कात्यायना म्हणून ओळखले जाऊ लागले.